रामकृष्ण सर. रामकृष्ण हरी, जय शिवराय. बोला दादा. सर, सगळीकडे पेरणीची धामधूम चालू झालेली आहे. तर पेरणीसाठी शेतकऱ्यांसाठी तुमचा काय संदेश आहे, किंवा पेरणी करावी का न करावी ह्याविषयी जरा थोडं सविस्तर बातमी द्या आपल्याला. मित्रांनो, आजच्या या 9 जूनच्या व्हिडिओमध्ये तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न कमेंट करा. आणि महत्त्वाचं म्हणजे बरोबर, जे आतापर्यंत जून महिन्यापासून जे काही अंदाज दिलेत ते अंदाज तुम्ही सर्वांनी बरोबर, लक्षपूर्वक ऐकलेत. महाराष्ट्रामध्ये धुरळ पेरण्या किंवा पेरण्याच्या तारखा आपण अजिबात जाहीर केल्या नाही, तरी महाराष्ट्रामध्ये बरोबर, सर्रासपणे अनेक भागांमध्ये धुरळ पेरण्या चालू आहेत. आणि त्या केल्याच्या नंतर जी काही पावसाची तुम्ही प्रतीक्षा करताय हे स्पष्ट चुकीचं आहे. कारणही सांगतोय बरोबर, की जसं तुम्हाला मी मागे पण म्हटलोय की जवळपास 1 तारखेपासून आताच्या 9 तारखेपर्यंत वारंवार सांगितलंय की 15 ते 16 जून नंतरच मान्सून सक्रिय होणार आहे. बरोबर, मान्सूनच्या अगोदर पडणारा जो काही पाऊस होता तो मान्सून पूर्व आहे. तो ज्या ज्या ठिकाणी सांगितलाय आणि ज्या पद्धतीनं ज्या टक्केवारीनुसार सांगितलाय तो त्या टक्केवारीनुसार बरसलाय. कुठे कमी तर कुठे अधिक अशा स्वरूपाचा तो बरसलाय. त्यावरती अनेक बीड भागामध्ये, परळीमध्ये, जालन्यामध्ये सुद्धा, दक्षिण भागामध्ये, बरोबर, तर आणखीन काही भागांमध्ये सर्रास धुरळ पेरण्या करणं चालू आहे. आणि ही गडबड तुम्ही करताय आणि दोष हवामान तज्ञांना देताय, हे स्पष्ट चुकीचं आहे. बरोबर. आता पुढचं शेड्यूल काय आहे ते लक्षपूर्वक ऐका. मान्सून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करण्या अगोदर अवकाळी हा ब्रेक घेत असतो आणि चक्क उद्यापासून अवकाळी 5 दिवस ब्रेक घेणार आहे. म्हणजे अवकाळीची ही शेवटची कालची तारीख होती. बरोबर. आता ह्या 4-5 दिवसानंतर काय घडणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. आणि 15-16 पासून राज्य मान्सून कसं व्यापतंय बरोबर, आणि त्यामध्ये असणारा पाऊस कसा आहे, एक्झॅक्टली पेरण्या कोणत्या तारखेला होऊ शकतात, बरोबर, त्यामध्ये खानदेश असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल आणि पश्चिम महाराष्ट्र असेल,